काल उद्धव ठाकरे आणि जी भेट झाली आहे फडणवीसांची, कसं बघताय? वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे काल देवेंद्र फडणवीस साहेबांची भेटले, आनंदाची गोष्ट आहे, संस्कृती आहे. निवडणुकीच्या काळामध्ये काय बोललो ते थोडं जर आठवलं असेल तर मनातल्या मनात त्यांनाही वाटत असेल की आपण चुकीचं बोललो. आणि मुख्यमंत्र्याला भेटताना त्यांना फक्त मला असं वाटतं की त्यांनी विरोधी पक्षाची मागणी केली नसावी. एक जनरली भेटायचं म्हणून भेटले. एक दिवस विधान परिषदेत आले, काल संध्याकाळच्या 9:30च्या याच्याने टेकअप घेऊन मुंबईकडे रवाना. हा त्यांचा एकंदरीत प्रोग्राम होता. त्या प्रोग्रामच्या अनुषंगाने त्यांची झालेली ती भेट आहे. पण काही दिवसापूर्वी यांच्यावर खूप आरोप केले होते फडणवीस, अनेक आरोप केले तर त्याची जाणीव त्यांना झाली ना. आरोप करून काय आउटपुट निघालं तर असलेले आमदार कमी झाले, आता 20 वेळा आलेत. भविष्यामध्ये काय होईल याचा तुम्हाला अंदाज येतोच. अजून कमी होतील, अजून आमदार कमी होतील. कसं कमी होतील म्हणजे राहिले पाहिजेत ना तिथं. आता ते सर्व आता आमच्या संपर्कात आहेत. भाऊ कधी निर्णय घ्यायचा तसा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. जी कालची भेट जी झाली ती भेट कुठेतरी काँग्रेसला आणि शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला देखील शिव देण्याचा प्रयत्न आहे का? कारण याआधी देखील अनेक म्हणजे शिवसेनेने भाजपला अनेक वेळेला धारण धरलं होतं खाते वाटपासंदर्भात. कुठेतरी भाजपला शिवसेने विरोध झाले होते अशी बातम्या लागल्या होत्या. मला असं वाटतं का की कालची भेट कुठेतरी जवळ करण्याचा प्रयत्न? काय जवळ करण्याचा प्रयत्न नाहीये. स्वतःची काल जी भेट झाली ती कातडी भाषेवर भेट होती. त्यांना असं वाटत होतं की आता या आलेल्या इतक्या प्रचंड बहुमतामध्ये आपला निभाव लागणं हे अवघड आहे. निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी असं सांगितलं होतं की बर्फाच्या लादीवर झोपवू, आता त्यांना त्याची जाणीव झाली असेल की आता टाइम आपला आहे. म्हणून जर आपण चांगल्या पद्धतीने जर यांना सहकार्य केलं नाही तर कदाचित आपल्यावर असलेल्या इन्क्वायऱ्या पुन्हा बाहेर येतील. जिल्हा नियोजनाच्या भेटीचा घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काल त्यांनी. ते त्यांचा आपसातला मामला आहे. आघाडी राहिली कुठं? महाविकास आघाडी टिकेल असं वाटतं? महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये. महाविकास आघाडीने एकमेकाला पाडण्याचं जे काम केलंय त्याचा परिणाम तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे. म्हणून आता ना नाना पटोले त्यांच्याशी भेटणार ना उद्धव साहेब त्यांच्याशी भेटणार, कोणी कोणाशी भेटणार नाही. वेगळ्या चेहऱ्याकडे त्यांचे झालेले माना झालेले आहेत. आणि शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील या अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आधीच तुम्हाला कळेल. विधान परिषद सभापती आपण नियोजन समिती, औरंगाबाद जिल्हा नियोजन समिती, संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीमध्ये तुमच्या माध्यमातून जे काय त्याची पुनर्रचना केली जाण्यासंदर्भात तुम्ही निर्णय घेताय आणि तुम्ही ज्या गुन्हेगारी मोडण्याचं उत्तर दिलं, तुम्ही सिल्लोडमधनं सुरुवात करणार आहात का? तुम्ही गावाचा उल्लेख नाही केला. नाही, गावाचा उल्लेख करायचा काही नाही. पूर्ण मी जिल्ह्याचा उल्लेख केलेला आहे. सुरुवातीतून करणार आहे. सर्व ठिकाणी जे असेल त्या ठिकाणचं आपण हा मी ठामपणे सांगतो. गुंडगिरी मी चालू देणार नाही म्हणजे नाही. सर तुम्ही यांना म्हटलं शरद पवार काय निर्णय घेते सांगता येत नाही, काय वेगळा निर्णय घेऊ शकतात शरद पवार येते तुम्हाला कुठे दिसतात? सुप्रियाताई बोलताना दिसते का? सुप्रियाताई बोलताना दिसते कुठे? त्यांचे कोणी आणखीन प्रवक्ते कधी बोलताना दिसतात? त्याचा अर्थ समजून घ्या. जेव्हा ते सर्वजण शांत असतात त्या टायमाला समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे. काय वादळाचा अर्थ काय येऊ शकतात? मर्ज होऊ शकतात? वादळाचा अर्थ काही नसतो. वादळ हे कुणाला उद्ध्वस्त करत असतं. आज विरोधकांचं पायऱ्यांवरती आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन. मात्र जयंत पाटील आज 2 दिवसांनी विधान भवनात आले आणि महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू होतं त्यात सहभागी झाले नाही. त्या आंदोलनाला पाठ फिरवली. गेल्या अनेक दिवस चर्चा सुरू होत्या की जयंत पाटील ही वादळाची सुरुवात आहे, समजून घ्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.